आयटक या महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनतर्फे शालेय पोषण आहार योजना, कर्मचारी स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या विविध मागण्याकरिता आंदोलन करण्यात आले। पूर्वीच्या महाराष्ट्र शालेय पोषण आहार योजना व आत्ताची पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या राज्य शासनाकडील प्रलंबित मानधन वाढीसाठी विविध मागण्या संदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। सन 2011 पासून केंद्र सरकारने आपल्या हिश्शाचे मानधन वाढ न केल्याने व राज्य शासनाने 18 डिसेंबर 2023 रोजी नागपूर अधिवेशनात तत्कालीन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेत 1500 रुपये मासिक मानधन वाढ 1 एप्रिल 2024 पासून लागू करण्याचे जाहीर केल्याप्रमाणे आजपर्यंत अध्यादेश न काढल्याने या कामगारांमध्ये शासनाप्रती अस्वस्थता निर्माण झाली आहे। महाराष्ट्रातील राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी आयटक संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष कामरेड मुगाजीबरोबर या नात्याने मी महाराष्ट्रामधील सर्व या स्वयंपाकी मदतनीस फक्त 1,500 रुपये मानधनावर काम करतात। यांना फक्त शासनाने वाढ केलेली नाही, याला हे अल्पसं मानधन मिळतंय। मागे 1,000 रुपये वाढले असे 2.5 झाले तर राज्य शासनाने यांना किमान 26,000 रुपये मानधन करावं आणि यांना कायमस्वरूप करावं, याच्यासाठी या आमचा विधान भवनावर मोर्चा आहे। मागे 1,500 रुपयाचा GR निघणार होता, त्यांनी पण GR काढलेला नाही। ते तात्काळ त्यांचा ते 1,500चा तरी GR काढावा म्हणून या ठिकाणी आम्ही विधान भवनावर आलो। किमान यांना वेतन 26,000 रुपये मिळावं आणि 22,000 रुपये द्यावी आणि सेवकाचा दर्जा देण्यात यावं म्हणून यासाठी आम्ही नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढलेला आहे। या माध्यमामधून आयटक संघटनेचे आम्ही असे आवाहन करत आहेत किंवा जर आमचं मानधनाविषयी जर GR नाही तात्काळ काढला तर आम्ही यांचा रस्ता रोको करू आणि रस्ता रोको केल्याच्या नंतर जलभरो आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एवढंच या ठिकाणी मी राज्य उपाध्यक्ष कामरेड मुगाजीबरोबर यांना त्यांना आवाहन करतो। तर जवळपास आम्ही जेव्हा आमच्या 2096 पासून 3 पासून जे स्वयंपाकी आणि मदतनीस काम करत आहेत तेव्हापासून हे अल्पसं मानधनावर काम करतात। त्यांना सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शाळेवर ड्युटी करावी लागते आणि मुख्याध्यापक बरेचसे त्यांना काम करतात आणि त्यांच्याकडून कामं करून घेतात। एक माझी ते शासनाला त्याची ती लाज वाटली पाहिजे की त्यांना अल्पसं मानधन मिळते। लाडक्या बहिणीला त्यांनी 2100 रुपये केले, जे किमान कामं करतात त्यांना 1 रुपया देत नाही। म्हणून या शासनाला माझी विनंती आहे की यांना किमान 15 तरी 1000 रुपये मानधन करून त्यांना कायमस्वरूपी करावे, याच्यासाठी आम्ही हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढलेला आहे। हा मोर्चा शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा आहे। 1995 पासून ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाली, तेव्हापासून हे कर्मचारी तुटपुंज मानधनावरती काम करत आहे। तेव्हा त्यांना जिल्हा परिषदेमध्ये शासन सेवेमध्ये सामावून घ्यावं ही प्रमुख मागणी घेऊन हा मोर्चा आयटकच्या नेतृत्वामध्ये आम्ही काढलेला आहे। शासनाला विनंती आहे, शासनाने ठरवलेलं मानधन जे ठराविक 5 तारखेला मिळायला पाहिजे, गेले 3 महिन्यापासून या कर्मचाऱ्यांना त्यांचं मानधनही मिळालेलं नाही। यासोबतच शासनाच्या इतर योजना कर्मचाऱ्यांप्रमाणे यांनाही 12 महिने वेतन दिलं पाहिजे, यांनाही दिवाळी बोनस दिला पाहिजे, यांनाही ड्रेस कोड दिला पाहिजे, यांनाही म्हातारपणाचा आधार पेन्शन मिळाली पाहिजे। या मागणीकरिता हा मोर्चा नागपूरच्या विधानसभेवरती काढण्यात आलेला आहे। तालुक्यातून नांदेड जिल्ह्यातून आले मी सर। मी शालेय पोषण एक छोटंसं बेलसर गाव आहे, त्याच्यामध्ये सगळे शालेय पोषण मधून कामं करते। आम्ही पूर्ण काम करतो असं की आम्हाला फक्त पहिल्यानं 1000 रुपये महिना होता, मागून सरकारनं 1.5 केला, 1.5च्या ऐवजी आता 2.5 केला। 2,500 महिना करून आम्हाला आज कमी भरती 3 महिने झाले 1 रुपया दिला नाही। 1 रुपया दिला नाही। नको ते कामाला येतात आम्हाला। आम्ही शाळेवर सफाई करतो, कोणी आली त्याची देखभाल करून अशी मी कोणी शाळेमध्ये जाऊन कुठून गणित सांगतो, कोणते शाळेवर करता मला दुसरे कामाला येतात, त्याला बोलवा ते काम करतो, लेकरला सगळ्या बोलवतो। पूर्ण काम करून सुद्धा आम्हाला 3 महिने पगार देईना 3 महिने पगार नाही देणे। आम्ही घरातून भाजीपाल्याचं माळवचं काम करतो, तेवढं करणे आम्हाला संडास धुवा, बाथरूम धुवा, हे करा ते करा, आम्ही पूर्ण काम करतो। संडास बाथरूम स्वच्छ करतो, परिसर स्वच्छ करतो, सगळे काम करतो। एवढे काम करूनही बी आम्हाला आज काय म्हणते 1 येते
ते बाई बेगीन आली नाही तिला काढून टाका, ही बाई बेगीन आली नाही तिला काढून टाका. आम्ही 9:30ला 9:45 शाळेमध्ये हजर. माझा नवरा अपंग असून सुद्धा मी नवऱ्याला सुद्धा बरोबरला घेऊन झाडू मारायला येते. उशीर होईल, कामं करा, जाऊन शाळेमध्ये कामं करा. पूर्ण नवरा कामं करते. ते कामं करून मी कामं करून फक्त आम्हाला 2,500 महिना देतात. 2,500 देऊनही ते वेळेला नाही. 3 महिने 4 महिने करत नाही. उसने पासने पैसा घेऊन आम्ही नळ आणतो, कोणते कामं करतो आणि तेवढे कामं करणे आम्हाला कोणी बरोबर दर्जा देत नाही. हा, जय महाराष्ट्र, जय.